चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. आजचा जो पदार्थ आहे, दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त मागणी असणारा पदार्थ कुठला असेल तर तो चिवडा. आज आपण बघणार आहोत कोल्हापूरचा झणझणीत आणि चमचमीत चिवडा. हा चिवडा करताना त्याचा जो मसाला करावा लागतो, तो मसाला सुद्धा आपण एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लागणारे घटक सुद्धा थोडेसे वेगळे असतात आणि याची करायची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी आहे. ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर काय करायचंय, आमच्या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला तर मग बघूया ही आपली आजची झणझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी चिवड्याची रेसिपी. चिवडा मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम इथं आपण धने घेतलेले आहेत 1 वाटी, जिरे घेतलेले आहेत अर्धी वाटी, बडीशेप घेतलेली आहे अर्धी वाटी, काळे मिरे घेतलेले आहेत 1 चमचा, लवंगा घेतलेले आहेत 1 चमचा, 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले 1-1 इंचाचे आणि 10-12 वेलदोडे घेतलेले आहेत. हे सगळे पदार्थ आपण भाजून त्याची पावडर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट पूड, मीठ आणि पिठी साखर आणि त्याच्याबरोबर हिंग या सगळ्या गोष्टी मिसळून आपण चिवड्याचा मसाला तयार करणार आहोत. आता आपण हा चिवड्याचा मसाला तयार करायला सुरुवात करू. सर्वप्रथम कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये धने घालून घेणार आहोत. 1 वाटी धने आपण घेतलेले आहेत. मंद आचेवर धने भाजून घ्यायचे. आपले आता धने भाजून झालेले आहेत. हे धने आता आपण काढून घेऊया. याच भांड्यामध्ये आपण आता जिरे भाजून घेणार आहोत. मंद आचेवर जिरे पण भाजून घ्यायचे. जिरे आपले इथे भाजून झालेले आहेत. आता आपण जिरे पण काढून घेऊया. मंद आचेवर बडीशेप सुद्धा भाजून घ्यायचे. हे सगळे घटक मंद आचेवर भाजून घेतल्यामुळं आपला मसाला अधिक खमंग होतो. आपली बडीशेप सुद्धा इथं भाजून झालेली आहे, ती सुद्धा आपण काढून घेऊ. आपण काळे मिरे, लवंग, वेलदोडा, दालचिनी हे सगळे पदार्थ जे घेतले तेही एकत्र भाजून घ्यायचे. चांगले कोरडे करून घ्यायचे. हे आपण सगळं व्यवस्थित भाजून घेऊ आणि बाकीच्या मसाल्याबरोबर हे आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आपला आता भाजून झालेला आहे, तो मसाला आपण काढून घेऊ. सगळा मसाला आता काढून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे सगळा. हा आपण जरासं थंड होऊ देऊ आणि नंतर मिक्सरमधून वाटून घेऊ. आता आपला हा जो मसाला आहे, धने, जिरे, बडीशेप हे सगळं आपण आणि सगळा गरम मसाला, खडा मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून. त्यामध्ये आपण हे बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत. इथं पिठी साखर घेतलेली आहे, 1 कप मी घेतलेली आहे. तुम्हाला गोडाचं प्रमाण जेवढं ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही घ्या. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे. मीठ आपल्याला साधारण 2 चमचे मीठ घेतलेलं आहे रेग्युलर. आणि आपला मसाला किंवा चिवडा चटपटीत व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्याबरोबरीनं 1-1.5 चमचा काळं मीठसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्या. त्याच्यानंतर त्याचा चटपटीतपणा आणि वाढवायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण 1-1.5 चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहोत. त्याच्यानंतर तिखटासाठी आपण इथं लाल तिखट पूड घेतलेली आहे आणि 2 चमचे हळद घालून घेणार आहोत, 2 छोटे चमचे, आणि 2 चमचे हिंगसुद्धा घालून घेणार आहोत. आणि हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरमधून फिरवून एकत्र करून त्याचा मसाला चिवड्याचा तयार करून घेणार आहोत. हा झाला आपला चिवड्याचा मसाला. आता या आपल्या झणझणीत कोल्हापुरी चिवड्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते बघून घेऊया. इथं आपण फुलवलेले पोहे घेतलेले आहेत. चिवडा जास्त तेलकट होऊ नये म्हणून आपण फुलवलेले पोहे 1 किलो घेतलेले आहेत. त्याच्याबरोबरीनं तळायचे पोहे 1 किलो घेतलेले आहेत. हा आपला चिवड्याचा मसाला जो आपण केला होता सुरुवातीला तो आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जेवढे तुम्हाला शेंगदाणे जसे आवडत असतील तसे शेंगदाणे ॲक्च्युली चिवड्यामध्ये जास्त चांगले वाटतात. तुम्हाला कसे आवडत असतील त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण करा. त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे. 2 मोठ्या वाट्या खोबऱ्याच्या बारीक काप करून घेतलेले आहेत त्याचे असे. त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. फोडणीसाठी कढीपत्ता आहे आपल्याकडं. आलं घेतलेलं आहे 50 ग्रॅम. फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि लसूण घेतलेला आहे 200 ग्रॅम. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा कोल्हापुरी झणझणीत चिवडा आपण तयार करणार. आता आपण चिवडा करायला सुरुवात करणार.
त्यासाठी आपण या एका भांड्यामध्ये हे पोहे घेतलेले आहेत, फुलवलेले पोहे या मोठ्या भांड्यात घेतलेले आहेत. या भांड्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आपल्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पोहे तळून घेणार आहोत. पहिल्यांदा गरम तेलात तळायचे पोहे घालून आपण ते तळून घेणार आहोत. त्या पद्धतीनं पोहे घालून तळून पोहे आपण असे फुलवलेल्या पोह्यांवर टाकणार आहोत आणि फुलवलेल्या पोह्यांवर पोहे टाकल्यानंतर आपण या पद्धतीनं त्याच्यावर आपण केलेला मसाला टाकणार आहोत आणि ते मिसळून घेणार आहोत. ही प्रोसेस आपण सगळे तळायचे पोहे तळून होईपर्यंत करणार आहोत. या पद्धतीनं हा मसाला जो आहे तो चिवड्यामध्ये पसरून घ्यायचा आहे. हीच क्रिया आपण परत परत पूर्ण रिपीट करणार आहोत. आता आपण सगळे तळायचे पोहे जे आहेत ते तळून घेणार आहोत आणि तळून झाले की याच्यामध्ये घालून आपण याच्यावर मसाला घालणार आहोत आणि हा मसाला मिसळून घेणार आहोत. मित्रांनो, आपण ही कढई बदललेली आहे कारण आधीची कढई जी होती त्यामध्ये पोहे तळल्यानंतर तेल काळं झालेलं आहे. त्यामुळे आपण ती कढई बाजूला काढून ठेवलेली आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आपलं आता हे दुसऱ्या कढईतलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे तळून घेणार आहोत. शेंगदाणे घेताना भाजके शेंगदाणे घ्या, कच्चे शेंगदाणे तळायला घेऊ नका. म्हणजे चिवड्याला एक वेगळीच चव येते भाजक्या शेंगदाण्यामुळे. त्यामुळं घेताना भाजके शेंगदाणे घ्या चिवड्यात घालण्यासाठी. हे शेंगदाणे असे काढून आपल्या पोह्यावर टाकून आपण त्याच्यावर मसाला घालून ते परत या पोह्यांमध्ये मिसळून घेणार. अशा पद्धतीनं सगळे शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत आणि पोह्यांमध्ये मिसळून घ्यायचे आहेत. आता आपण डाळ तळून घेऊ. डाळ आपली तळून झालेली आहे. आता ती आपण पोह्यावर घालून घेऊ आणि त्याच्यावर मसाला पसरून घेऊ. खोबरं तळून घेऊ. आणि खोबरं तळून त्याच्यावर मसाला घालून चिवड्यामध्ये मिसळून घ्यायचं. तर आपलं तळून झालेलं आहे. ब्राऊन रंगावर आपण खोबरं तळून घेतलेलं आहे आणि त्या खोबऱ्यावर आता त्या पद्धतीनं मसाला सगळा टाकून खोबरं सुद्धा आपलं या पोह्यात मिसळून घ्यायचं. आता आपण कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ताच्या बाबतीत जरा कढीपत्ता टाकताना जरा सावधता बाळगा, कारण कढीपत्ता अंगावर येण्याची शक्यता असते, उडण्याची शक्यता असते. त्यामुळं तेलात टाकताना कढीपत्ता थोडंसं लांबूनच टाका. आता हा कढीपत्ता आपण आपल्या चिवड्यात मिसळून घेणार आहोत. पोह्यामध्ये आणि बाकीच्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. त्याच्यावर मसाला टाकायचा आहे आणि तो चिवड्यामध्ये पूर्ण मिसळून घ्यायचा आहे. आता आपण आलं तळून घेणार आहोत. आलं तळत असताना तेलामध्ये आलं टाकलं की एकत्र होतं, गोळा होतं. काळजी घ्या की आलं टाकल्यानंतर थोडंसं आलं वेगळं राहील किंवा वेगळं होत नसेल तर थोडंसं वेगळं करा आणि तळून काढा, म्हणजे आलं सगळीकडं व्यवस्थित पसरतं. हे आलं सुद्धा आपण आता आपल्या पोह्यामध्ये मिसळून त्याच्यावर मसाला टाकून ते व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. आता आपण लसूण तळून घेऊ. लसूण चांगला लाल करून घ्यायचा आहे. लसूण कच्चा ठेवू नका, पूर्ण लाल करून घ्या, नाहीतर मग लसूण मऊ राहतो आणि त्यामुळं तुमच्या चिवड्याची चव बदलू शकते किंवा बिघडू शकते. त्यामुळं लसूण पूर्ण लाल करून घ्या. हा लसूण आपण जरासा दुखवून घेतलेला आहे किंवा जरासा चेचून घेतलेला आहे, फोडून घेतलेला आहे म्हटलं तरी चालेल. आणि तो लसूण आपण तेलामध्ये लाल रंगावर तळून घेणार. लसूण जास्त करपूही नका, लाल रंगावर आला की लसूण काढून घ्या, नाहीतर काय होतं की काळा लसूण जर झाला तर तो जरासा कडवट होतो. त्यामुळं लालसर झाला लसूण की काढून घ्या. तर लसूण तळून झालेला आहे पण तो काढून घेणार आहोत पोह्यामध्ये आणि त्याच्यावर मसाला घालून पोह्यामध्ये ते मिसळून घ्यायचा आहे. अशा तऱ्हेने लसूण तळून झालेला आहे पण तो काढून घेणार आहोत पोह्यामध्ये आणि त्याच्यावर मसाला घालून पोह्यामध्ये ते मिसळून घ्यायचं आपल्याला. अशा तऱ्हेने आपला लसूण सुद्धा तळून झाला. आता सगळा लसूण आपण असंच तळून घेऊ आणि मसाला घालून पोह्यात मिसळून घेऊ. आता आपण कोथिंबीर तळून घेऊ. कोथिंबीर आपल्या तळून झालेली आहे. कोथिंबीर आपण पोह्यावर पसरून त्याच्यावर मसाला घालून चिवड्यामध्ये मिसळून घ्यायची आहे.
या पद्धतीनं त्याच्यावर मसाला घालून कोथिंबीर सगळी आपल्या चिवड्यामध्ये मिसळून घ्यायची. आपले आता सगळे पदार्थ तळून झालेले आहेत आणि हे जे तेल आहे कढईतलं त्या तेलामध्ये सगळ्या पदार्थांचा अर्क उतरलेला आहे. त्यामुळे त्याच पदार्थात आपण त्याच तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत आणि ते फोडणी जी आहे ती आपल्या चिवड्यात घालून घेणार आहोत. म्हणजे सगळ्या पदार्थांचा अर्क आपल्या चिवड्यामध्ये येतो. पहिल्यांदा मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली, गॅस बंद करून घेऊ. मोहरी तडतडली की थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला राहिलेला मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. आता हे आपण तेल जरा थंड होऊ देऊ आणि त्याच्यामध्ये आपला मसाला घालून त्याच्यामध्ये आपण आपला मसाला घालून ही फोडणी जी आहे ती आपल्या चिवड्यावर ओतून घेणार. आपलं आता तेल थंड झालेलं आहे. तर तेलामध्ये मसाला राहिलेला जो आहे तो सगळा त्याच्यामध्ये घालून घेऊ. मसाला व्यवस्थित तेलामध्ये मिसळून घेऊ आणि ही कढई जी आहे त्या कढईचा सगळी फोडणी जी आहे ती आपल्या पोह्यांवर चिवड्यावर ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने आपला चिवडा तयार झालेला आहे. या चिवड्यामध्ये सगळे घटक अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचे. या चिवड्याची चव अतिशय सुंदर लागते. हा चिवडा जर तुम्ही एकदा केलात तर प्रत्येक वेळी तुमचा चिवडा याच पद्धतीचा असेल. हा चिवडा अतिशय खमंग होतो, झणझणीत होतो आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. अशा पद्धतीनं हा केलेला चिवडा जो आहे तो तुमच्या दिवाळीचा स्टार असणार आहे, याबद्दल शंका नाही. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर ह्याला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.